नमस्कार बालमित्रांनो, मी तुमची मैत्रीण अपूर्वा आज तुमच्यासाठी अजून एक मस्त गोड गोष्ट घेऊन आली आहे बरं का. गोष्टीचं नाव आहे उंदीर मामाची टोपी. एक उंदीर मामा होता. रस्त्याने जाताना त्याला एक फडकं मिळालं. फडकं घेऊन उंदीर मामा गेला धोब्याकडे. धोबी म्हणजे जो कपडे धुवून देतो ना, तो. उंदीर मामा धोब्याला म्हणाला, धोबी दादा, माझे कपडे धुवून दे ना. धोब्याने त्याचं ते एवढंसं फडकं बघितलं आणि हसला. म्हणाला, आण इकडे. मग धोब्याने ते फडकं धुवून दिलं. ते छान वाळल्यानंतर ते फडकं घेऊन उंदीर मामा गेला शिंप्याकडे. शिंपी म्हणजे जो कपडे शिवून देतो. मग म्हणला, शिंपी दादा, मला एक छानशी टोपी शिवून दे ना. तिला आणि मस्त रंगीत गोंडा पण हवा बरं का. शिंपी दादा हसला. म्हणाला, आण तुझं फडकं इकडे. मग शिंप्याने उंदीर मामाला एक मस्त टोपी शिवून दिली. उंदीर मामा खुश झाला. त्याने ती गोंडा लावलेली टोपी अशी डोक्यावर घातली मुलांनो, आणि मग एक ढोलकं घेतलं. आता ते ढोलकं वाजवत ऐटीत तो रस्त्याने चालत होता. मध्येच गाणं म्हणत होता आणि त्या टोपीचा गोंडा असा हलवत तो गाणं गाऊ लागला. राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान, राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान, ढुम ढुम ढुमुक, ढुम ढुम ढुमुक, ढुम ढुम ढुमुक. नेमकं त्याच वेळेला राजा त्या रस्त्याने चालला होता आणि त्याने हे गाणं ऐकलं. तो म्हणला, ए कोण आहे रे तिकडे? माझ्या टोपीपेक्षा तुझी टोपी छान काय? थांब जरा. तो शिपायांना म्हणाला, जा रे शिपायांनो, त्या उंदराला पकडून आणा इकडे. आता शिपाई उंदीर मामाच्या मागे लागले. त्यांनी कसं बसं त्या उंदीर मामाला पकडलं बरं का मुलांनो. दरबारामध्ये घेऊन आले. राजाने त्या उंदीर मामाची टोपी काढली आणि उंदीर मामा चिडला. तो म्हणला, अशी माझी टोपी घेतो काय? राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम ढुम ढुमुक, ढुम ढुम ढुमुक, ढुम ढुम ढुमुक ढुम. ते ऐकून राजा अजूनच चिडला. असं म्हणतो, मला भिकारी म्हणतो, हे माझ्याकडे किती आणि काय आहे, तुझी टोपी नकोय मला. असं म्हणून त्या राजाने उंदराकडे टोपी हे अशी भिरकावली. उंदीर मामाने पटकन आपली टोपी उचलली आणि ती डोक्यावर घातली आणि पुन्हा गायला लागला. पण आता तो काय गात होता माहितीये? तो म्हणला, राजा मला भ्यायला माझी टोपी दिली, डुम डुम ढुमुक, डुम डुम ढुमुक, डुम डुम ढुमुक. हे गाणं गात तो राजवाड्यातून निघून गेला आणि मस्त टोपी घालून फिरत राहिला इकडून तिकडे. तुम्हाला दिसलाय का असा एखादा टोपी घातलेला उंदीर? मला नक्की कळवा आणि ही गोष्ट कशी वाटली तेही सांगा. बाय.